हाय फ्रेंड्स, आपण आज आलो नगर येथे आणि आज आपण भेट देणार आहोत लंबोदर। तर आपण पाहूया त्यांच्या मूर्त्या। चला मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पीओपीच्या मूर्त्या व तसेच मातीच्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतील। तर आपण या कारखान्याचे जे ओनर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। हाय प्रथमेश सर। हॅलो, नमस्कार। लंबोदर आर्ट्स मध्ये आपलं स्वागत आहे। सर, आपण ज्या मूर्त्या बनवल्या आम्हाला आपल्याकडे यावर्षी सगळ्यात युनिक मूर्त्या 1.5 फुटापासून ते 7.5 फुटापर्यंत आपल्याकडे पीओपी मधल्या युनिक अशा सगळे युनिक पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत। मूर्त्या आपल्याकडे ड्रेपरी आणि डायमंड वर्क करूनच तुम्हाला बघेल। आणि शाडू मातीच्या पण मूर्त्या आपल्याकडे 2 कारखाने आहेत, एक आपल्या लंबोदर आर्ट्स म्हणून आणि एक एसके आर्ट्स म्हणून। ओके, दोन्ही सेक्शन वेगवेगळे आहेत। ओके, शाडू मातीमध्ये पण आपल्याला ड्रेपरी आणि डायमंड वर्कच्या मूर्त्या भेटतील। ओके, पीओपी मध्ये पण आपल्याला ड्रेपरी डायमंड वर्कच्या मूर्त्या। ओके। एखाद्याला जर ड्रेपरी करायची असेल तर तुम्हाला तशी काय अगोदर ऑर्डर वगैरे द्यावं लागेल ना? हो, आधी आपल्याला चॉईस कस्टमाइज आपल्याकडे ड्रेपरी करून भेटेल। ओके, जे काय तुमची आवड असेल, तुम्हाला फोटो असेल तुमच्याकडे, ओके, हा, सेम ड्रेपरी करून भेटेल। पण त्यासाठी तुम्हाला किमान 1 महिना तरी कॉन्टॅक्ट करावा लागेल। तुमचा नंबर जो आता स्क्रीनवर शो करतोय तोच आहे? हो, तो संपर्क साधायचा असेल तर या स्क्रीनवर जो नंबर दिलाय तो त्या नंबरवर तुमच्या मूर्त्या तुम्ही दाखवू शकता का प्लीज? 7.5 फुटाची आपल्याकडे सगळी युनिक मूर्ती। ओके, त्यावर रामाची मूर्ती आहे। ओके, आपल्या चिंच पोकळीचा चिंतामणी। ओके सर, आता ही मूर्ती अवेलेबल आहे का आपल्याकडे? हो, एकच पीस आपल्याकडे अवेलेबल आहे। आता सध्या ही एकच मूर्ती आहे। पाहू शकता मित्रांनो, जर तुम्हाला ही मूर्ती पसंत असेल तर तुम्ही ही मूर्ती नक्की या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता व बुक करू शकता। त्यांची जी बुकिंगची अमाऊंट आहे ते तुम्हाला पेड करावी लागेल व तुमची मूर्ती ते बुक करतील, बरोबर ना? ओके 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 ओके, ह्या पाहू शकता मूर्त्या तुम्ही। ओके, आपल्याकडे मंडळासाठी 6 फुटामधला मूर्ती आहे। ओके, मागच्या साईडला बघू शकता घरगुती 1.5 फुटाच्या 2 फुटाच्या ओके, सगळ्या ड्रेपरी केलेल्या रेडी मूर्ती आहेत। खूपच छान मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि एकदा अवश्य भेट द्या तुम्ही या कारखान्याला। प्रथमेश सर, हे जे ते ड्रेपरी केलेले आहे तर आता किती दिवस अगोदर ऑर्डर करावं लागेल? सर, गणपती बसायच्या 1 महिना आधी, शेवटचे 10 ते 15 दिवसामध्ये कस्टमाइज ऑर्डर घेतली जाते। 1 महिना आधी तरी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा। पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला जर अशी ड्रेपरी केलेली मूर्ती पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी 1 महिना अगोदर येऊन यांच्याकडे येऊन मूर्ती बुक करा किंवा तुम्ही फोनवरती सुद्धा जे तो नंबर शो करतोय आता स्क्रीनवरती त्या नंबरला फोन करून तुम्ही मूर्ती बुक करू शकता। प्रथमेश सर, एक विचारायचं होतं की प्रेक्षकांना असं सांगणं डिलिव्हरी वगैरे करता का? नाही सर, आपण डिलिव्हरी वगैरे देत नाही। आपण मूर्ती पाहिजे तुम्हाला पॅकिंग करून देऊ शकतो। ओके, मूर्ती तुम्हाला इथे येऊनच घेऊन जावं। ओके 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 ओके। तर मित्रांनो, तुम्हाला स्वतः मूर्ती इथे येऊनच घेऊन जावं लागेल। तुमचा बाप्पा तुम्हाला इथूनच घेऊन जावं लागेल। पाहू शकता खूप छान छान मूर्त्या आहेत। तुम्ही प्रत्यक्ष येऊन या कारखान्याला व्हिजिट द्यावा। हा कारखाना केशवनगर, कुंभारवाडा, पुणे येथे आहे। खूपच छान मूर्त्या आहेत। पाहू शकता मित्रांनो, खूपच अप्रतिम अशा मूर्त्या आहेत। प्रथमेश सर, आम्हाला असं माहिती करायचं, तुम्ही किती दिवस अगोदर ह्या मूर्त्या चालू करता प्रोडक्शन? तसं मे जून पासूनच चालू होतं। ओके ओके, 4 महिने आधी आपलं बुकिंग चालू होतं आणि कास्टिंग काम वगैरे कधी चालू होतं याचं म्हणजे? त्या टायमालाच चालू होतं। ओके ओके ओके। पाहू शकता मित्रांनो, डायमंड वर्क केले या मूर्तीला, खूप छान असं वर्क आहे। या ठिकाणी डायमंड वर्कची कामं चालू असतात। ताई, ह्याचे ते ड्रेपरी वर्क चालू आहे तुमचं आता, ह्याचे बुकिंग झालेलं आहे का या मूर्तीचा? पाहू शकता मित्रांनो, बुकिंग झालेली आहे मूर्ती आणि त्याचं ड्रेपरी वर्क आता चालू आहे। तुम्ही तुमचा मूर्ती ड्रेपरी वर्क करून घ्या।